अंतरवली सरडी या ठिकाणी जे आहे मनोजदादा जरांगे यांचं भर उन्हामध्ये उपोषण सुरू आहे आणि बघू शकता मे महिन्याची तापती ऊन आहे आणि या तापत्या उन्हामध्ये सुद्धा दादांचं उपोषण सुरू आहे। काही मराठी बांधव सुद्धा आलेले आहे। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता, कारण ऊनच मोठी आहे त्याच्यामुळे जे आहे ही सगळी काही मंडळी या ठिकाणी सुद्धा बसलेली आहे। बघू शकता आपण काही यांच्यासोबत जोडलो। दादा नमस्कार। नमस्कार। कुठून आलात? पाटोद तालुका। पडत तालुका। काय सांगाल दादा भर उन्हामध्ये उपोषण करतात? आता दादा उन्हात बसलेत आहे, पण सरकारला काय घाम याय नाही आणि सरकारला काय वाटायला लागलंय दादाचा जीव घ्यावा का काय, पण मराठीच्या जीवाला असा काळजात जाळ चाललाय, जाळ। दादा उन्हात आहेत म्हणजे मराठी उन्हात आहेत सगळे, आणि ही सरकारने समजून घेतलं पाहिजे। सरकारचा ह्याचा जर सरकारने नाही निर्णय केला तर ह्याचा मराठ्याला सगळ्या मिळून, महाराष्ट्रातले मिळून बदला घ्यावाच लागणार आहे। बरेच वर्षापासून आंदोलन सुरू आहे, सरकार आश्वासन देतात पण ते पूर्ती होत नाही। आता दादाचं म्हणणं आहे टेप बाय टेपने घ्यायचं, पण दादाचे हात टेकले आणि मराठीचे हात टेकले, कारण आता क्षमता संपली आणि पहिलं शेवटचंच असं म्हणणं आहे दादाचं। त्याच्यामुळे आता माघार घ्यायची नाही दादाचं, आणि दादाला जर जेवढा चटका बसेल तेवढा पूर्ण मराठी महाराष्ट्रातले तेवढ्याच्या काळजाला चटका बसणार आहे, आणि जर सगळ्याला चटका बसला तर सरकारच्या टिरीला ढोंगणाला चटका बसणार आहे, अशी पद्धत होणार आहे। ह्या सरकारने समजून घ्यावा। फडणवीस असतील, कोण मंत्री असतील, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण सरकार आहे आणि सरकारला ते मार्ग करावाच लागणार आहे। आणि दादाचं 2 दिवसात उपोषण नाही सुटलं तर पूर्ण मराठी पुन्हा काय करते हे सांगता येणार नाही महाराष्ट्रातले। नक्कीच आपण ह्या भावना बघू शकता मराठ्यांच्या। आरक्षणाचा मुद्दा कित्येक वर्षापासून हा लढा देत आहे, पण सरकारने मात्र तोडगा अजूनपर्यंत सोडलेला नाही। तापत्या उन्हामध्ये मनोजदादा जरांगे पाटील जे आहे ते आंदोलन करत आहे आणि मागण्या ज्या मान्य अजून झालेल्या नाही त्यासाठी हा लढा आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्ही कुठून आले दादा? मी इंदापूरवरून आलोय, पुणे जिल्हा। अच्छा, पुणे जिल्ह्यावरून। काय सांगाल एकंदरीतच या आंदोलनाच्या संदर्भात? काही दादा उन्हात आहेत, आमच्या डोळ्यात पाणी आहे। बिलकुल। सरकारला मात्र घाम फुटत नाही। गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। इन कॅमेरा एक बोलतात आणि ऑफलाईन एक बोलतात। एक धोका, मोठं धोकेबाज सरकार आहे। काय वाटतं आता दादांचा खूप मोठा निर्णय, उन्हात भर उन्हात बास टाकून आंदोलन करत आहे। मराठ्यांचा अंत पाहू नये सरकारने, मायबाप सरकारने, ही हात जोडून विनंती आहे। काय मागण्या काय आहे? दादांनी सांगितलेल्या आहेत मागण्या, त्या पूर्ण कराव्यात। काल तुम्ही कुठून आले? धाराशिव। धाराशिव मधून आले। तुम्ही काय सांगाल? काय दादा बसले त्या मागण्यात तेवढ्या पूर्ण व्हावं। सगळे भाऊक दिसतात तुम्ही, पण उन्हात बघू वाटा नाही दादाकडे। तिथं आपण थांबलो तर ऊन लागायला सावलीला आलो, दादाने कसं करायचं? येऊन पाणी पिलं दादाने आणि काहीच नाही ना। आमच्या देवाला जर काय झालं आम्ही कोणाकडे बघायचं? 5 वाजता बघायचं नाही तर रस्ते रोक करून गाड्या बिड्या फोडफोड जे व्हायचं असेल ते होईल। शेवट हा निर्णय आहे का? शेवट काय आहे मग? पर्याय नाही ना आता सरकार। महाराष्ट्रात आता दादाला इथं त्रास झाला तर महाराष्ट्रात प्रत्येक बाया पोराशी आपल्या आपल्या गावचे रस्ते बंद। मुंबई नाही, पुणे नाही, कुठं आपल्या आपल्या गावचे रस्ते बंद, आणि सरळ बंद करणे रस्ते आणि गप बसणे। प्रत्येक माणसाने रोडवर जाऊन बसणे। आंतरवल्या जेव्हा असं नाही, प्रत्येक गावगावचे रस्ते बंद। अजिबात कुणाचं ऐकून न घेणे। सरकार जेव्हा येईन दादापाशी सगळा निर्णय देईल त्या दिवशी रस्त्यावर उठणे सोपा मार्ग। विखे पाटील काल सुद्धा दादांना भेटले, चर्चा केली 1-1.5 तास। आज सकाळी सुद्धा विखे पाटील आले। अहो दादा काय करते, तुम्ही काय सांगा? युवक सुद्धा आहे मराठ्यांचे। विखे पाटील काय म्हणते, ते लहान लेकराला काय देतात, काय असते ना दुकानातली चॉकलेट लांबकी चॉकलेट, ती एकदा तोंडात देतात आणि बाहेर काढतात, आणि तीच परत घेऊन जाते त्यांच्या साहेबाकडे, आणि तीच परत घेऊन येतात पुन्हा तोंडात घालतात आणि परत घेऊन जातात। म्हणजे विखे पाटलाचा उद्योग आहे हो, की तोंडात चॉकलेट देणे आणि बाहेर काढणे एवढं। बाकी विखे पाटलापाशी काहीही शिल्लक नाही। विखे पाटलाच्या स्वाध्यान नाही असं ग्रह झाला मराठ्याचा, की चॉकलेट देणे, चॉकलेट माघार ती बी पूर्ण खाऊन देत नाहीत, परत घेऊन जाणे। आणि कोणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत आहे असं त्यांनी सुद्धा काल अहो कुणाचंच नाही साहेब, जातीचं कोणबी प्रमाणपत्र दिलं पाटलाला काही गरज नाही उन्हात बसायची। कुणाचीच फक्त जाहीर करतात, आणि अधिकाऱ्याकडे गेलं की अधिकाऱ्यांनी सरळ सांगायचं
की हे भेटणार नाही, कारण आदेश वरून येत आम्हाला. आणि नुसतं म्हणायचं तुम्हाला जातीचं भेटतंय, कुणाला भेटतंय दाखवा, माझं निघलंय, चला द्या म्हणावं मला, लगेच ही द्या म्हणा, 58 लाख नोंदी सुद्धा आहे असं सांगितलं. नुसतं म्हणायचं सारखा दादा म्हणतात, पण सरकारला किती ह्याच माहिती नाही का, आणि खोटं बोलतात. हे जांभाळ, आपल्या मराठी भाषेत जांभळ आहे ना, ते फक्त तोंडात कसं पडल, सरकारला वाटतं कसं आंदोलन मिटल आणि मराठी कसे वाटं लावायचे, हे सरकारच्या डोक्यात आहे. पण शेवटची आखरी आता सरकारला जड जाणार आहे, हे मोठं जड जाणार आहे. तुम्ही कुठून आलेत? लातूर जिल्ह्यातून ग्रामीण मधून मी सुदाम भाया. तर दादा असल्या कर्कश उन्हामध्ये तर एक तास बरी झालं तरी माणसाची लगवी जळजळ करते समजा. तर ही दादाने काय होणे, जर दादाचा जर काही जर केसा धक्का लागला, नेपाळ सारखी परिस्थिती होईल. मंत्री आमदार संत्री कुठं बी तुडू तुडू हाणतील मराठीला संताप पैसा द्या. आता सरकारने ध्यान ठेवावं लागेल, फडणवीस साहेबांनी ध्यान ठेवावं लागेल. नाहीतर फडणवीस साहेबासाठी ठोकतील माणसं, चिडलेत लोक. ह्या देवाला काय होणे, हे 6 कोटी मराठीचा देव आहे आमचा. आज ह्या देवाला कसलाच काही इजा होणे. आज आता ह्या 10 वाजल्यापासून आता 4-5 घंटे होईल, साधा माणूस तिथं उन्हात बसणार, सावला येऊन बसणार मराठीचे ही मराठा समाजाची काही. दादांनी सांगितलं होतं की तुम्ही येऊ नका, मी बसतो उन्हामध्ये. देव आलो, आमच्या देवाला देव आलो, आम्ही कसं थांबतो घरी, आम्हाला करायचं काय. अहो आमचा एवढा नातू आहे, तो स्वतः म्हणतो दादा, आणि आम्ही तर मोठेच आहेत ना, वयाने झालो होतो, आम्ही कसं घरी थांबतो. आम्हीच नाही तर हार मराठा महाराष्ट्रातला सगळा दादापाशी येणार आहे. दादा येऊ नका म्हणले, ते भावनिक म्हणले, सरकार म्हणतं की मराठ्याला ऊन लागतंय, पण ते आमचा जीव आहे, काळीज आहे, आणि काळजाला ऊन लागले आम्ही येणारच आहे. तर आमच्या काळजाला ऊन लागले आम्ही घरी बसतो का. दादा तुम्हाला काय वाटतं, सरकार गंभीर राहील या मुद्द्यावर? 100% सरकारला याची दखल घ्यावीच लागेल. नाही घेतली तर अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज काय करायचे ते त्यांची जागा त्यांना दाखवून दे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं दादा? मराठा इतका तापून उठलेला आहे आता, इतके जरांगे पाटलाला अग्नीत उभं केल्यावर केलंय त्यांनी, त्यांना दाखला भेटणारच आहे म्हणून सरकारला. नक्की आणखीन बरेचसे आहे. सगळ्यांकडून आम्ही थोड्या नक्की ज्या भावना आहे, मराठ्यांच्या भावना आहे, किती वेळा आंदोलन करायचं हा एक प्रश्न आहे. कारण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब समाज म्हणजे आहे, आणि त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. म्हणून तोच एक हक्क मराठा बांधव मागत आहे. पण सरकार का ठोस निर्णय घेत नाही, म्हणून जे आहे संपूर्ण हा समाज एकवटला आहे. 10 महिन्याची वेळ मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारला दिली होती की 10 महिन्यामध्ये कुठला तरी तोडगा निघेल, पण अजूनपर्यंत तोडगा निघाला नाही. म्हणून आज मात्र तपत्या उन्हामध्ये, अंतरवाली सराठीमध्ये उन्हामध्ये बाज टाकून जे आहे मनोजदादा जे आहे उपोषण करत आहे या कडक उन्हामध्ये. आणि सगळी बांधव जे आहे या ठिकाणी आलेला आहे. पुणे विचारू जरांगे पाटलाची सगळी या ना, समोर या, थोडं दादा समोर या. तर सगळ्यांच्याच भावना, सगळ्या लोकांच्या भावना. तुम्ही जुने सहकारी जरांगे दादा पाटलाचे आहेत, काय वाटते तुम्हाला? दादा लढा देत आहे, आणि आज तर हा जो आजचा जो लढा आहे उपोषणाचा, हा तर खूपच एकदम असं गंभीर असं वाटतोय. सरकारला मी इतकीच विनंती करीन की सरकारला याआधी माननीय जरांगे पाटील यांनी 10 महिन्याची वेळ दिली होती, परंतु सरकारने त्याच्यावर गांभीर्य इतकं काही घेतलं नाही. तरी सगळा 6 कोटी महाराष्ट्रातला मराठा समाज हा सध्या पेटून उठलेला आहे. आणि जोपर्यंत सरकार मराठ्याच्या विचाराने तो तसा JR काढत नाही आणि तो अंमलात आणत नाही. आता सरकार काय करू लागलंय, व्हॅलिडिटी काढण्यासाठी सरकारचं तहसीलदार, सरकारचाच SDM साहेब हे आम्हाला काष्ट देतात, आणि तेच जात पडताळणी करण्यासाठी बाद केले जातात. मग तहसीलदार सरकारचा नाही आहे का? SDM शिकून SDM झाले नाही आहे का? तो एखादा पाळी वखर नांगर आणून SDM झाला का? तर त्या SDM साहेबांनी जर अधिकृत सहीना जर कास्ट सर्टिफिकेट आम्हाला दिलंय, तर ते जात पडताळणीच्या कलेक्टर ऑफिसच्या त्या साहेबांनी का नाही जात पडताळणीला पुरावे कुठले मागतात ते? मग पुरावे किती वर्ष? आता याच्या पलीकडले पुरावे जात
कास्ट काढायला जे पुरावे दिले त्याच्या व्यतिरिक्त पुरावे ते जात पडताळणीसाठी मागतात. तर हे सरकारने कुठंतरी डावलाडावली करून आम्हाला त्या ओबीसी मध्ये बसवायचं नाहीये असा जर निर्णय घेतला असेल आणि आता जर सरकारला वाटत असेल की थोडंफार उन्हात पाटील बसतील मग उठतील, विखे पाटील आले ते गेले तिकून त्यांनी प्रस्ताव असं काही डावलाडावली आधी केलं. पण दादांनी मोठे मोठे आंदोलन केले, त्यांना लिखित आश्वासन सुद्धा दिले होते. आश्वासन लिखित दिले. जगात असे कोणालाच सो खर्चानी समाज एकत्र आलेला आहे. कारण की इमानदार नेतृत्व आतापर्यंत मराठ्याला भेटलं नव्हतं. पहिलंच एक नेतृत्व हे मराठा समाजाला भेटलंय आणि ते मराठा समाजाचं नेतृत्व या सरकारमुळे जर कुठं जर आमच्या जरांगे पाटलाच्या तब्येतीला कुठं इजा पोहोचली तर नक्कीच हे महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. हे देवेंद्र फडणवीस माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना मी आवर्जून 6 कोटी मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी या विषयावर गांभीर्य घेऊन या सर्व विषयाची दखल घेऊन आमचे कास्ट सर्टिफिकेट द्यावं, हैदराबाद गॅजेट लागू करावं, सातारा गॅजेट लागू करावं आणि मराठा समाजाचं मन जिंकावं एवढीच त्यांना मी विनंती करतो. 58 लाख नोंदी 58 आहे लाख म्हटल्यात. नोंदी सापडल्या. सरकारच म्हणतंय, सरकारनंच पेपरला छापलंय 58 लाख नोंदी सापडल्या. मग 58 लाख नोंदी सापडल्या तर 58 लाख कास्ट द्यायला यांना काहीच हरकत नाही. तर हे का देत नाहीत? हे सरळ सरळ आम्हाला डावलाचे प्रयत्न चालू आहे आणि आमच्या जरांगे पाटील यांना मारण्याचे प्रयत्न हे सरकार करतंय. परंतु सरकारने एकादापी करू नये एवढी मी सरकारला विनंती हे करतो. सगळ्या गोष्टी ह्या कायद्यामध्ये बसतात का? सर्व गोष्टी कायद्यामध्ये बसतात. त्यावेळेस सरकारने आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या, नोंदी सापडल्या आणि नोंदी सरकारकडेच सापडल्या, काय आमच्या घरात सापडलेल्या नाहीत. तर सरकारकडेच आमच्या नोंदी सापडल्यात. सरकारनेच आम्हाला कास्ट द्यावं. बरोबर. आणि सरकार कास्ट दिल्यानंतर सरकारने जात पडताळणी द्यावी. हे का देत नाहीत? हे सरळ सरळ अडाणी लोकांना पण कळतंय की सरकार डावलाडावली करू लागले. हे सरकारने कदापि करू नये. सरकारला हे झेपणारी गोष्ट नाही. एवढीच मी ते विनंती आपलं म्हणजे हा जो कास्ट सर्टिफिकेटचा आणि व्हॅलिडिटीचा जेव्हा मुद्दा येतो, आपल्या किती युवकांचं यामध्ये नुकसान होत आहे सध्या या या सध्या मिळत आता आमचे नसल्यामुळे. एक मार्काने आमचा मुलगा बुद्धिवान असूनही ते कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळं काही मुलाचं असं नुकसान झालंय की त्यांनी ओबीसीत फॉर्म भरलाय आणि ते पोलीस मध्ये भरती झाले, परंतु जात पडताळणी न मिळाल्यामुळं ते बाद झालंय. आज ते लोकांची बेरोजगार म्हणून वखरावर जातात. याला जबाबदार कोण आहे? सरकारच आहे. त्यांनीच आम्हाला जात पडताळणी करायला उशीर केला सर्व पुरावे असताना. तर परत एकदा विनंती करतो सरकारला, आमच्या जीवाचा अंत पाहू नये. आम्ही आज उन्हातानाच एवढे लेकरं बाळ घेऊन इथं आलेलो आहेत. आमच्या महिला मंडळी इथं आलेल्या आहेत आणि 3 वर्ष झाले हे लढा चालू आहे. असा लढा आम्ही करायचा कवर कामधंदे सोडून, हे सरकारला कळायला पाहिजे. नक्कीच सरकारला कळायला पाहिजे. हा उन्हामध्ये हा लढा सुरू आहे. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. जसं जसं वेळ वाढेल तसं तसं या ठिकाणी मराठ्यांचा जो थवेच्या थवे जे आहे या अंतरवली सराटीच्या मैदानावर येत आहे आणि हा आक्रोश सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे सरकारने जो आहे लवकर जर यावर तोडगा जर काढला नाही तर हे आंदोलन आणखी सुद्धा पेटणार आहे. सरकारला परत एक सूचना देऊ इच्छितो की माननीय जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला इथं येऊ नका हा संदेश दिला होता. हा संदेश देताना आज लाखोनी मराठा समाज इथं आलाय. ज्या वेळेस जरांगे पाटील जर एक बाईट घेतील आणि महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाजाने इथं यावं तर सगळे कुलूप लावून इथं मराठा समाज राहील. सरकारला परत हा समाज स्वतःच्या घरी पाठवायला खूप जड जाणार आहे. हे सरकारने ध्यानात घ्यावं. की हे इशारा आहे, हा मराठ्यांचा इशारा आहे की हा लढा जेवढ्या शांततेत सुरू आहे त्याच नुसार जे आहे सरकारनं निर्णय घेतला पाहिजे आणि ज्या मागण्या आहे यांच्या त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. जर दादांचं जर उपोषण हे जर वाढत गेलं तर हे आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची हे दाट शक्यता आहे. दादा तुम्ही कुठून आल्यात? मी